नमस्कार मंडळी. तर आज गौरींचं आवाहन झालेलं आहे. गौरींचं गृहप्रवेश हा आज झालेला आहे. आम्ही दुपारी 2 वाजताच गौराई घरामध्ये घेतल्या. तर जी काही तयारी झाली होती ती सर्व आम्ही बाहेर घेऊन आलो होतो तुळशीजवळ, आणि तुळशीपासूनच गौराई आम्ही त्यांना आतमध्ये घरामध्ये घेत असतो. तर आईंनी त्यांची छान पूजा करून घेतली, ओटी वगैरे भरून घेतली. काही लेडीज येत होत्या हळदी कुंकवासाठी, तर त्या येईपर्यंत आईंनी पूजेला सुरुवात केली होती. विराचं चाललं होतं वाजवायचं काम, म्हणजे गौराई वाजत गाजत घरामध्ये घ्यायच्या. तर तो अगोदर पूजा चालू झाल्यापासूनच वाजवायला त्याने चालू केलं होतं. तर छान अशी छोटीशी गणपतीची मूर्ती, आणि ते म्हणतात ना बंधू घ्यायला जातो, तर त्या रीतीप्रमाणे गणपतीची छान मूर्तीसुद्धा आहे सोबत. आणि त्याची देखील पूजा करून गौरीची देखील पूजा करून ओटी भरून आईंनी छान पूजा केली आहे. त्यानंतर मी देखील पूजा करून घेतली. तर आमची पूजा कशी वाटते हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हळूहळू येत होत्या लेडीज, तोपर्यंत म्हटलं आपण दोघींनी करून घेऊया. गावाकडे कसं म्हणजे आपण एकीला बोलवायला गेलो तर 4 जण येतात, तसं सिटीमध्ये नसतं. एकीला बोलवायला गेलं तर 1 जणच येते, तिलाही जास्त मागं लागावं लागतं. तर तसाच काहीसा प्रकार आमच्यासोबत इथे घडतो नेहमीच. आम्ही प्रसादासाठी सुकलेलं खोबरं आणि साखर मिक्स करून त्याचा नैवेद्य आजच्या दिवशी आम्ही देत असतो, आणि तोच प्रसाद म्हणून येणाऱ्या सर्व सुवासिनींना दिला जातो. तर मी देखील पूजा करून घेतली, आणि ज्या काही लेडीज आल्या होत्या त्यांनी देखील पूजा केली, आणि आम्ही गौरी घरामध्ये घेतल्या. तर आम्ही 2 वाजता गौरी घरामध्ये घेतल्या. आज पूर्ण दिवसभर मुहूर्त होता, त्यामुळे 5:30 पर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकत होतो. आणि तिथून पुढे मग गौरी घरात घेतल्यावरती आईंनी जिथे आपण गौरी उभा करणार असतो किंवा बसवणार असतो तिथे आमच्याकडे गव्हाची रास घातली जाते, आणि त्यावरतीच गौरी ह्या बसवल्या जातात किंवा उभ्या केल्या जातात. तर आईंनी ते देखील करून घेतलं, कारण मग नंतर दिवसभर गौरी नटवण्यामध्ये त्यांचा आवरण्यामध्ये दिवस गेलेला समजला नसता. त्यामुळे आईंना म्हटलं अगोदर तुम्ही रास घालून घ्या, त्यानंतर मी गौरी बसवते. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. तो तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही घेतल्या का गौराई हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.